शिवाजी महाराजांसारखा चतुर माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही. एवढा प्रॅक्टिकल व्यक्ती ते होते. ज्यावेळी त्या मागण्या आल्या, ती मागण्या घेऊन हेनरी ऑक्झेंडन गडावर आला. गडावर येऊन तो सगळं पाहतोय, मग तो लिहितोय की शिवाजी महाराजांची सुवर्ण तुळा झाली, महाराजांनी इतकं इतकं दान दिलं, हे असं असं चाललेलं आहे, सजावट चाललेली आहे वगैरे वगैरे. त्यावेळी तो ॲग्रीमेंट शिवाजी महाराजांकडे मांडतोय. 20 कलमांचं ते ॲग्रीमेंट होतं. त्यामध्ये 19वी मागणी ही होती, इंग्रजी शिक्क्याचे रुपये, पैसे वा मोहरा या शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावे. महत्वाचं हे होतं. कारण काय असतं, कुठल्याही राज्याचं जर अशी काही गोष्ट आहे की जी सामान्य माणसाच्या हातात जाते, तो असतो त्याचा पैसा. त्याच्या व्यतिरिक्त एकही गोष्ट ही सामान्य माणसाच्या हातात जात नाही आणि ती काळजाच्या जवळची आणि ती जवळची असते आणि ती एक राजाचं अस्तित्व सांगणारी असते. आणि इंग्रजांनी नेमका तो पत्ता तिथे टाकलेला होता की ते चाललं पाहिजे. शिवाजी महाराजांना ते 100% माहित होतं की हे आज आपण स्वीकारलं की खूप मोठं नुकसान आपलं होणार आहे. शिवाजी महाराजांनी त्याच वेळी सांगितलं की मी तुमचं चलन स्वीकारणार नाही, मी सार्वभौम राजा आहे, मी माझं स्वतःचं चलन सुरू करणार आहे.